नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सर्व महापुरुषांना त्रिवारवंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून त्रिवारवंदन करतो. आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज 57वी पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठेने जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये केवळ समाजासाठी नव्हे तर इथल्या मनोव्यवस्थेला हाणून पाडण्याचं काम अण्णाभाऊ साठेने साहित्यातून केलेलं आहे. आमच्या ज्या 18 पगड जाती होत्या, आमचा जो व्यवसाय होता, आम्ही जे रंजली गांजलेली माणसं होतो, त्या माणसांना, त्या लोकांना पुढे आणण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने केलं. आणि त्या साहित्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फत त्या जाती पुढे आल्या आणि त्या जातीचा उद्धार भारतीय राज्यघटनेने केला. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मी पुन्हा एक विषय सांगू शकतो की अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना फकीरा कादंबरी ही अर्पण केली आणि अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना आपले गुरु मानले. इतर खूप काही नेते होते, पण त्या नेत्यापैकी बाबासाहेबांनाच अण्णाभाऊ साठेंनी का आपलं मानलं, आपले गुरु का मानले? कारण की अण्णाभाऊ साठेची लेखणी साहित्य हे झुंजार होतं आणि झुंजार कादंबरी ही फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी अर्पण केले आणि त्यांना गुरु मानलं. हे आमचं नातं राजा प्रसिद्ध पासून, तथागत बुद्धापासून चलत आलेलं नातं आहे. आम्ही बौद्ध, मातंग बौद्ध, चांभार 18 पगड जाती, आम्ही एका मायची लेकरं आहोत. अण्णाभाऊ साठेच्या या स्मृती दिनानिमित्त मी तमाम बहुजन बांधवांना सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठेच नव्हे तर इतर महापुरुष हे आपले उद्धारक आहेत आणि त्या उद्धारकांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे. आपण एकजुटीनं राहिले पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्हाला सगळ्या जाती धर्माची लोक संघटित करायचे, एक संघ राहायचंय आणि एका संघाने इथल्या व्यवस्थेला हाणून पाडायचंय. त्याच्यामुळंच आपल्याला एक संघ होण्याची आज मोठी गरज आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठेंचे जर स्वप्न साकार करायचे असतील तर बाबासाहेबांनी दिलेला संघाचा मंत्र आपण जपला पाहिजे आणि एक संघाने, आपण एकजुटीने, जसं अण्णाभाऊ साठे म्हणतात की एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन उभा पुढती, असं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. म्हणून आपल्याला एकजूट होऊन इथल्या मनुवाद्याला हाणून पाडायचं आहे, इथली व्यवस्था हाणून पाडायची आहे. मी अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त एवढं सांगू इच्छितो आणि येथेच थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.